नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जाहिरातीच्या संदर्भातल्या आणखीन एका पैलूवरती सविस्तर माहिती. आणि तो विषय आहे जाहिरातीच्या संदर्भात असणारे वेगवेगळे कायदे आणि इथिक्स म्हणजेच नैतिकता, जाहिरातीतील नैतिकता आणि जाहिरातीच्या संदर्भातले कायदे. वास्तविक जाहिरातीने तुमचं आमचं जग विश्व व्यापून गेलेलं आहे आणि अशा विश्वव्यापी विषयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक देशामध्ये त्या माध्यमांच्या अनुषंगाने काही कायदे करण्यात आलेले आहेत, काही स्वतःहून नियमानं घालून घेण्यात आलेले आहेत. कारण जाहिरातीचं जग हे फर्स्ट क्लास असं म्हटलं जातं, म्हणून जाहिरातीच्या बाबतीमध्ये काही नैतिकता, काही नीतिमूल्यांचं पालन करणं हे जाहिरातदाराला, जाहिरात एजन्सीला, जाहिरात संस्थेला आणि जाहिरात माध्यमांना पाळणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून त्या आपल्याला जाहिरातीच्या संदर्भामधले असणारे कायदे, जाहिरातीच्या संदर्भात असणाऱ्या नैतिकता या पैलूंवरती आपल्याला या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. तत्पूर्वी आपण जाहिरात म्हणजे बेसिक काय आहे ते पाहूया. ॲडव्हर्टायझिंग क्रिएट्स अवेअरनेस ऑफ ब्रँड्स, प्रॉडक्ट्स, सर्व्हिस अँड आयडियाज. बघा, जाहिरात म्हणजे ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. कशाच्या संदर्भात? तर आपल्या उत्पादनाच्या, ब्रँडच्या संदर्भात, इमेजच्या संदर्भामध्ये, वस्तूच्या संदर्भामध्ये, सेवांच्या संदर्भामध्ये आणि आपण ज्या काही आयडिया ग्राहकांपर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचवत आहोत त्या संदर्भातल्या ग्राहकांमध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टींच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्याकडे वळवणं हे जाहिरातीचं मूळ उद्देश मानलं जातं, म्हणजेच ती जाहिरात असते असं मानलं जातं. ऑब्जेक्टिव्हिटीज ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट्स या अनुषंगाने आपल्याला 3 गोष्टी या ठिकाणी हायलाइट्स करता येऊ शकतात. त्या म्हणजे टू इन्फॉर्म. टू इन्फॉर्म कोणाला करायचंय? तर आपली वस्तू ज्याच्यासाठी उत्पादित केलेली आहे, ज्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आपण वस्तूतल्या, सेवेतल्या किंवा इतर गोष्टी संदर्भातल्या माहिती जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत, ती माहिती त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं म्हणजे जाहिरातीचा पहिला उद्देश. दुसरा उद्देश टू रिमाइंड. टू रिमाइंड म्हणजे आपण जे बाजारामध्ये वस्तू दाखल केलेली आहे, जी वस्तू आपल्याला बाजारामध्ये विक्रीसाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वारंवार ग्राहकांना रिमाइंड करावं लागतं, आठवण करून द्यावी लागते की ही बाजारामध्ये वस्तू आहे, या वस्तूच्या संदर्भात काही नाविन्यपूर्ण धोरणं स्वीकारण्यात आलेली आहेत, या वस्तूच्या विक्रीच्या संदर्भामध्ये ही काही नवीन धोरणं आलेली आहेत, या वस्तूच्या विक्रीच्या संदर्भामध्ये या नवीन गोष्टी आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. अशा अनेक रिमाइंडर्स आपल्याला बाजारामध्ये त्या वस्तूच्या अनुषंगाने द्याव्या लागतात. वेगवेगळ्या प्रसंगाच्या अनुसार आपण वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी, वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून वस्तूच्या विक्रीवरती परिणाम करणाऱ्या गोष्टींमध्ये सेल, बाय वन गेट वन फ्री, बाय वन गेट वन, बाय टू गेट टू अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना तयार करतो, आखतो आणि त्या योजना ग्राहकांपर्यंत पोहोचून ग्राहकांची त्या वस्तूच्या संदर्भात असलेली उत्सुकता आणखीन वाढवणं आणि त्या वस्तू ग्राहकाला विकत घ्यायला भाग पाडेपर्यंत सातत्याने रिमाइंड करणं हे सुद्धा जाहिरातीचे आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर मेसेजेस पेड फॉर बाय दोज हू सेंड देम. बघा, जाहिरात ही विशिष्ट अशा समूहाकडून, उद्योगाकडून, गटाकडून पेड म्हणजेच पैसे देऊन अशा एखाद्या प्रकारचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला जातो, ज्याच्यामध्ये संस्था, संघटना, उत्पादक, उद्योजक यांच्या संदर्भातली जी काही प्रतिमा निर्माण करण्याचं कार्य आहे ते जाहिरातीच्या माध्यमातून केलं जावं आणि म्हणून जाहिरातीमध्ये अशा प्रकारचा संदेश सातत्याने देऊन ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याचं कार्य या माध्यमातून केलेलं जातं. ॲडव्हर्टाइजमेंट सिम्पली अ पब्लिक अनाउन्समेंट्स. काहीतरी सार्वजनिकरित्या माहिती द्यावायची असेल, काही सार्वजनिकरित्या नाविन्यपूर्ण गोष्टी समाजामध्ये पसरवायच्या असतील, ग्राहकांना द्यायच्या असतील, तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला साध्या पद्धतीने सुद्धा जाहिरातच म्हणता येऊ शकतात. म्हणजे जाहिरातीच्या बाजूने हे वेगवेगळे पैलू अभ्यासत असताना आपल्याला जाहिरातीच्या संदर्भात पब्लिक अनाउन्समेंट म्हणजे सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट्स असं म्हणता येऊ शकतं. ॲडव्हर्टाइजमेंट इज अ marketing communication that employs an openly sponsored. जाहिराती पूर्णपणे आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून
प्रसारित केलेली, प्रसिद्धीसाठी दिलेली, संवादासाठी दिलेली एक विचार, एक प्रोत्साहन करणारी प्रवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. जाहिरातीच्या संदर्भामध्ये मार्केटमध्ये, बाजारामध्ये आपल्याला संवाद अपेक्षित आहे. हा कोणता संवाद आहे? तर ग्राहकांशी असलेला संवाद आहे. हा बाजारामध्ये सहभागी झालेल्या लोकांशी असलेला संवाद आहे. म्हणून जाहिरात ही पूर्णपणे पैसे देऊनच केली जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ॲडव्हर्टाइजमेंट प्रमोशन ऑफ आयडिया म्हणजे जाहिरातीमध्ये कुठल्या तरी एक कल्पना असते. ती कल्पना गुड्स ऑर सर्व्हिस म्हणजे उत्पादन किंवा सेवेच्या संदर्भामध्ये काहीतरी आयडेंटिफाय करणाऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जातो. म्हणजे आपल्या वस्तूची वैशिष्ट्य, आपल्या वस्तूच्या संदर्भातली काही नाविन्यपूर्ण माहिती, नवीन वस्तू, नवीन सेवा बाजारात आपण जर आणत असू तर त्याच्या संदर्भातली माहिती सुद्धा जाहिरातीच्या माध्यमातून दिली जाते. म्हणून प्रमोशन ऑफ आयडियाज, गुड्स ऑर सर्व्हिसेस बाय अँड आयडेंटिफाईड स्पॉन्सर म्हणजे उत्पादक त्या ठिकाणी आपल्या उत्पादनांचं, आपल्या सेवांची जाहिरात करत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे जाहिरात ही कोणी लपून छपून करत नाही तर उघडपणे करतं आणि ती आपल्या वस्तू आणि सेवांच्या संदर्भातच केली जाते. जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला कोणताही माध्यम वापरता येऊ शकतं. म्हणजे जाहिरात ही करण्याकरिता आपल्याला विशिष्ट अशा एका प्रकारचं माध्यमाची आवश्यकता असते असं काही नसतं. तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून जाहिरात करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, रेडिओ मीडिया आहे, ऑडिओ मीडिया आहे, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आहे आणि आताचा डिजिटल मीडिया आहे. आणि ॲडव्हर्टाइज इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे जाहिरात ही बाब अत्यंत खर्चिक अशा स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता जाहिराती म्हणजे काय आपण ते पाहिल्या. आता जाहिरातीमध्ये इथिक्स कसे असतात आणि इथिक्स कसे पाळावे लागतात त्या अगोदर इथिक्स म्हणजे काय ते आपण पाहूया. इथिक्स इज अ सिस्टम ऑफ मॉरल प्रिन्सिपल्स. बघा, नैतिक मूल्य म्हणजेच इथिक्स होय असं म्हणतो. मग जाहिरातीमध्ये इथिक्स हे सहभागी असावेच लागतात. इथिक्स शिवाय केलेली जाहिरात म्हणजेच ज्यामध्ये फसवेगिरी असते, बनवेगिरी असते, बनावट असते आणि त्यामध्ये मोठ्या समुदायाची फसवणूक होण्याची शक्यता, धोका अत्याधिक असतो. म्हणून जाहिरातीच्या बाबतीमध्ये इथिकल बेस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. Ethics is a concern with what is good for individuals and society and is also described as moral philosophy. बघा, नैतिक मूल्यांच्या बरोबरच सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा ज्या गोष्टी मूल्याधिष्ठित असतात त्या गोष्टीला सोडून जाहिरात तुम्हाला करता येत नाही. कारण समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही नैतिक मूल्यांची असते. तर समाजामध्ये जाहिरातीच्या माध्यमातून ज्या गोष्टी व्यक्त करतात त्याच्यामध्ये सुद्धा नैतिकता असणं तेवढंच अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून जाहिरातीमध्ये इथिक्सचा समावेश असणं हे इंडिव्हिज्युअल, सोसायटीच्या माध्यमातून, सामाजिक माध्यमातून आणि एकंदरीत मॉरल फिलॉसॉफी, एकंदरीत मूल्याधिष्ठित व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मॉरल प्रिन्सिपल्स that a person's behavior or the conducting of an activity. जी ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत, जी ऍक्टिव्हिटी आपण जाहिरातीच्या माध्यमातून आपण समाजासमोर ठेवणार आहोत, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये मॉरल प्रिन्सिपल्स पाळले गेलेच पाहिजेत. जर मॉरल प्रिन्सिपल नसतील तर अनैतिकतेने ती जाहिरात बरबटलेली आहे आणि अशा अनैतिक जाहिरातीला समाज फेटाळू शकतो, नाकारू शकतो. म्हणून जाहिरातीमध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असलंच पाहिजे. आणखीन एका व्याख्येमध्ये, आणखीन एका संकल्पनेमध्ये असं म्हटलेलं आहे, इट रेफर्स टू वन्स मॉरल कॅरेक्टर अँड द वे इन विच सोसायटी एक्सपेक्ट्स पीपल टू बिहेव इन accordance with accepted principle. समाजानं स्वीकारलेले, समाजाला स्वीकार्य असणाऱ्या
किंवा जनतेच्या अपेक्षा, जनतेच्या भावना ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त झालेल्या असतात आणि त्या समाजाचं चरित्र म्हणून आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच सामाजिक चरित्र म्हणजे सामाजिक मूल्य ही प्रत्येक जाहिरातदाराला विचारपूर्वक पाळणं अत्यंत गरजेचं असतं. ती मूल्य म्हणून त्या ठिकाणी पाळावी लागतात. गुड कंडक्ट और कंडक्ट विच इज राइट इन अ व्ह्यू ऑफ द सोसायटी अँड द टाइम पिरियड. एका विशिष्ट अशा कालावधीमध्ये आपण जी जाहिरात करत आहोत त्या जाहिरातीचा त्या कालावधीमध्ये नेमका काय आणि कसा परिणाम होणार आहे, समाजावरती त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून गुड कंडक्ट म्हणजेच चांगल्या पद्धतीची परिस्थिती असेल तरच अशा परिस्थितीमध्येच आपण योग्य वेळेची निवड करूनच आपण जाहिरात करणं अत्यंत आवश्यक असतं. कधी कधी समाजामध्ये अत्यंत विपरीत असा कालावधी आलेला असतो. समाजातली एकूणच परिस्थिती ही अतिशय संकटकालीन बनलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुठल्या तरी भौतिक सुविधांच्या विषयाच्या जाहिराती जर केल्या तर त्या समाजाकडनं नाकारल्या जाऊ शकतात. म्हणून सामाजिक वेळ पाळणं सुद्धा त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. इथिक्स इज अ चॉईस बिटवीन गुड अँड बॅड, बिटवीन राईट अँड रॉंग. बघा, इथिक्स म्हणजे नैतिकता हे चांगलं किंवा वाईट आणि योग्य किंवा चुकीचं किंवा चूक किंवा बिनचूक किंवा चुकीचं किंवा अचूक अशा या गोष्टींमधली योग्य निवड काय आहे ते निवडणं म्हणजे इथिक्स असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, केव्हाही समाजामध्ये ज्या गोष्टी प्रचलित असतात त्या प्रचलित असणाऱ्या गोष्टी त्या समाजामध्ये योग्य आहेत, चांगल्या आहेत, राईट गोष्टी आहेत असं आपण मानू शकतो. म्हणजे समाजामध्ये आजही आपण चोरी ही वाईट मानतो, म्हणजे इथिक्स मध्ये चोरी करणंही बसत नाही, ही साधी गोष्ट आहे. तसं कुठल्याही प्रकारच्या चोरी, लबाडी किंवा छुपी माहिती जाहिरातीमध्ये ठेवून त्या अशा प्रकारच्या जाहिराती करणं हे अपेक्षित नाही. म्हणून बॅड ऍडव्हर्टाइजमेंट्स किंवा रॉंग ऍडव्हर्टाइजमेंट्स ह्या समाजामध्ये आजही स्वीकारल्या जात नाहीत. म्हणून त्या इथिक्सला धरून नाहीत असं आपण सहजपणे म्हणू शकतो. मित्रांनो, इथिक्स म्हणजे काय ते आपल्याला आता समजलेलं आहे. म्हणजे समाजाच्या धारणेविरुद्ध केलेली कोणती गोष्ट म्हणजे नैतिक मूल्याला धरून नसलेली बाब. तर अशा गोष्टी समाजामध्ये अनेक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. ते जाहिरातीच्या माध्यमातूनच पाहायला मिळतात असं नाही, तर नैतिकतेच्या संदर्भामध्ये ज्या अनेक गोष्टी समाविष्ट असतात त्यामध्ये पर्सनल इथिक्स, काही वैयक्तिक इथिक्स असतात आपले. समाज मूल्य पाळणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. समाजामध्ये असलेले नीती नियम, साधं रस्त्याने चालण्याचा नियम असेल, इतरांना मदत करण्याचा नियम असेल, इतरांना सहकार्य करण्याचा नियम असेल किंवा इतरांच्या बाबतीमध्ये आपला असलेला दृष्टिकोन असेल, हा पर्सनल इथिक्सच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करता येणारी बाब आहे. सोशल इथिक्स, प्रत्येक समाजामध्ये काही चालीरीती, परंपरा, संस्कृती असते. त्या सगळ्या चालीरीती, परंपरा आणि संस्कृती हा त्या समाजाच्या इथिक्सचा, नैतिक मूल्यांचा भाग आहेत असं आपण म्हणू शकतो. रिलिजियस म्हणजे काही धार्मिक स्वरूपाच्या गोष्टी असतात. प्रत्येक धर्मामध्ये माणुसकी, मानवता हा भाग सर्व धर्मियांच्या मूलभूत गाभ्यामध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या धार्मिकतेच्या आड येऊन आपण कुठल्याही पद्धतीनं या गोष्टी चुकीच्या आहेत आणि त्या योग्य आहेत, त्या अशा आहेत, त्या तशा आहेत, अशा प्रकारच्या कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता वस्तुस्थितीचा विचार करून आपण धार्मिक इथिक्स सुद्धा पाळले पाहिजे. कारण समाजामध्ये भारतीय समाजाचं वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर भारतीय समाजामध्ये 18 पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि म्हणून हे सर्व लोक राहताना इतर धर्मांचा, इतर जातीचा, पंथाचा ते आदर करतात. म्हणूनच आपण इथे सर्वजण गुण्यागोविंदानं राहतो आणि जागतिक पातळीवरती आपली विभिन्नतेतून एकता ही अतिशय प्रभावीपणे आपल्याला दाखवता येते. आणि शेवटचं इथिक्स या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे प्रोफेशनल इथिक्स, व्यावसायिक इथिक्स. प्रत्येक व्यवसायाचं आपलं एक इथिक्स असतं, म्हणजे प्रत्येक व्यवसायाची एक आपली नैतिकता असते आणि ती नैतिकता जोपासणं म्हणजे आपल्याला इथिक्स सांभाळलं जातं किंवा इथिक्स मध्ये आपण
योग्य आहोत असं आपण म्हणू शकतो. आता मित्रांनो, इथिक्स म्हणजे काय पाहिलं, इथिक्सचे प्रकार पाहिले आणि आता आपण प्रत्यक्ष जाहिरात आणि इथिक्सचा, जाहिरातीतल्या नैतिक मूल्यांचा कसा थेट संबंध आहे ते आपण पाहूया. ॲडव्हर्टायझिंग इज अ मोस्ट विजिबल ऍक्टिव्हिटी ऑफ बिझनेस. बघा, बिझनेस म्हटला, व्यवसाय म्हटला की स्पर्धा आली आणि स्पर्धा आली की कुरघोडी करण्याचे प्रयत्न आले आणि कुरघोडी करण्याचे प्रयत्न आले की त्या ठिकाणी स्पर्धक आपल्याला मागे टाकून पुढे जाण्याचे प्रयत्न करताना त्याने जर काही व्यवसायाची नीतिमूल्य जर न पाळता तो जर आपला व्यवसाय करत असेल किंवा आपल्या व्यवसायाची गणित बिघडताना त्याने काही नैतिक मूल्यांचं पालन केलं नसेल तर अशा अनैतिकतेच्या माध्यमातून त्यांनी जर काही जाहिराती केल्या तर अशा सर्व प्रकारच्या जाहिराती या बिझनेस इथिक्स मध्ये मोडल्या जात नाहीत. म्हणजेच ते जाहिरात आपल्याला या ठिकाणी नैतिक दृष्ट्या कुठल्याही बाबतीमध्ये स्वीकार्य असू शकत नाही. दुसरा भाग, ॲडव्हर्टायझिंग कॉन्ट्रीब्युट्स टू हॅव बोथ नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स ऑन द सोसायटी. जाहिरात हे एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमाद्वारे समाजावरती चांगला किंवा वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा निश्चितपणे पडत असतो. पण ज्या जाहिरातीच्या माध्यमातून समाजामध्ये नकारात्मक भावना अत्यधिक प्रमाणामध्ये निर्माण होत असतील तर अशा प्रकारच्या जाहिरातीचा योगदान हे नैतिकतेला धरून नसलेल्या विषयाकडे आहे असं समजून अशी जाहिरात आपण अनैतिक स्वरूपाची जाहिरात आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रांनो, 3 मॉरल प्रिन्सिपल्स, जाहिरातीच्या संदर्भामध्ये काही मेजर जे प्रिन्सिपल सांगितले जातात त्याच्यामध्ये 3 प्रिन्सिपलचा या ठिकाणी प्राधान्याने आपण विचार करूया. अशा या प्रिन्सिपलच्या माध्यमातून जाहिरात ही अधिकाधिक इथिकल बेस कशी बनवता येऊ शकते त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो किंवा केलेला दिसू शकतो. पहिला मुद्दा आहे त्याच्यामधला ट्रुथफुलनेस. जाहिरातीमध्ये केव्हाही सत्यच मांडलं पाहिजे. मग ते वस्तूच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये असेल, वस्तूच्या उत्पादकच्या बाबतीमध्ये असेल, वस्तूच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात असेल. वस्तूची वैशिष्ट्य विनाकारण वाढवून सांगणं, विनाकारण दिशाभूल करणं हे जाहिरातीमध्ये कुठल्याही पद्धतीने नैतिकतेला धरून नाही. म्हणून जाहिरातीचं बेसिक प्रिन्सिपल जे आहे ते ट्रुथफुलनेस असं मानलं गेलेलं आहे. दुसरं आहे सोशल रेस्पॉन्सिबिलिटी. जाहिरातीचा समाजावर पडणारा चांगला किंवा वाईट हा परिणाम जाहिरातीमुळे झालेला आहे हे स्वीकारण्याची जबाबदारी जाहिरातदाराची असली पाहिजे. त्याने ती सोशल रेस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली पाहिजे. जर त्याने सोशल रेस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली नाही तर ती जाहिरातीच्या संदर्भामध्ये इथिकल बेस जाहिरात नाही असं आपण सहजतेने म्हणू शकतो. आणि अपलोडिंग ह्युमन डिग्निटी. बघा, मानवी मूल्य, मानवी संस्कृती, मानवी परंपरा या सर्व त्याने दृष्टीसमोर ठेवून जाहिरात करणं अपेक्षित आहे. तरच अशा जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये नैतिकतेची मूल्य, नैतिक अधिष्ठान कायम ठेवता येऊ शकतं. अन्यथा आपल्याला नैतिक मूल्य हिरावून घेतलेली जाहिरात पाहायला येऊ शकते. लक्षात घ्या मित्रांनो, काही गोष्टी या ठिकाणी आणखीन आपण अधोरेखित करतोय. त्यामध्ये द इंडियन न्यूजपेपर सोसायटी INS, an announcement body with membership comprising newspaper and magazines, has also developed code of advertising ethics which is followed by its member publications. INS, इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन भारतामध्ये ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ ॲडव्हर्टायझिंग इन इंडिया अशा पद्धतीची एक बॉडी तयार केलेली आहे. ज्या बॉडीच्या माध्यमातून प्रसारित होणारी, प्रत्येक माध्यमामध्ये प्रसारित होणारी जाहिरात ही इथिकल बेस जाहिरात असावी किंवा जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिशयोक्ती दावे केले जाऊ नयेत. जाहिरातीमध्ये ग्राहकाला बळी पाडले जाईल अशा प्रकारच्या कोणत्याही शब्दांचा वापर केला जाऊ नये. जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारे समाजामध्ये व्हायलन्स निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे शब्दरचना, कुठल्याही धर्मावरती आलोचना केली जाणार नाही अशा पद्धतीच्या गोष्टी समाविष्ट असाव्यात. याकरिता जाहिरातदार, माध्यमकर्मी, जाहिरात संस्था आणि समाजातल्या काही विशिष्ट वर्गातल्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नातून ही संस्था अस्तित्वात आलेली 1985 साली आणि ती सातत्याने आता चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचं आपण पाहतो आहोत. त्यानंतर 1978 मध्ये वर्गीस कमिटी
माध्यमाचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि वर्गीस कमिटीने सुद्धा सेल्फ रेग्युलेशन बाय ॲडव्हर्टायझर्स अँड एजन्सीज म्हणजेच जाहिरातदारांनी आणि जाहिरात संस्थेनी स्वनियंत्रणाच्या द्वारे नीती मूल्यांचं पालन करावं असं वर्गीस कमिटीने त्याच्या अहवालामध्ये 1978 साली देखील म्हटलेलं होतं. लक्षात घ्या मित्रांनो, कायदा करण्यापेक्षा स्वनियंत्रण हे केव्हाही अधिक चांगलं, अधिक फायद्याचं. जर आपण स्वतः त्याचं नियंत्रण केलं तर त्या नियंत्रणाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही प्रकारचा कायदा करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि म्हणून आपण कायद्यापेक्षा स्वनियंत्रण हे वर्गीस कमिटीने सुद्धा मानलेलं होतं. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंग शुड बी designed as to comfort to the laws of the country and should not offend against any morality. बघा, कोणत्याही मूल्याला धक्का न लावता अशा प्रकारची जाहिरात जर आपण तयार केली जी देशातले कायदे आणि देशातल्या जनतेच्या सामाजिक मूल्यांना धक्का पोहोचणार नाही तर ती जाहिरात ही स्वनियंत्रित अशा प्रकारची सेल्फ रेग्युलेशन केलेली जाहिरात मानता येऊ शकते आणि ती जाहिरात आपल्याला खऱ्या अर्थानं नैतिक अधिष्ठानावर अवलंबून असल्याची सांगता येऊ शकतं. जाहिरातीमध्ये कोणत्याही पद्धतीनं आपल्याला काही गोष्टीची परवानगी देता येत नाही, परमिशन दिली जाऊ शकत नाही असं बीजी वर्गीस कमिटीने म्हटलेलं होतं त्याच्या अहवालामध्ये. त्यामध्ये ते म्हणतात विच डिवाइड्स एनी रेस, कास्ट, कलर, क्रेड अँड नॅशनॅलिटी. बघा, जाहिरातीच्या माध्यमातून समाजामध्ये, धर्मामध्ये, रंगावरून किंवा राष्ट्रीयत्वावरनं कोणत्याही प्रकारचे भेद करून त्याच्यामध्ये भेदभाव निर्माण करता येणार नाही. म्हणजे जाहिराती तयार करताना आपल्याला डिवाइड्स हा नियम पाळता येणार नाही. ही जाहिरात अमुक एका वर्गाकरता आहे, या जाहिरातीतली उत्पादनं अमुक एका रंगाच्या वर्ण भेदावरनं विकले जाणारे आहेत, अमुक एका जातीसाठी आहेत, अमुक एका राष्ट्रवादाच्या विचारसरणीवर आधारलेले आहेत असं आपल्याला जाहिरातीमध्ये म्हणता येणार नाही. नंबर 2, विच इज अगेन्स्ट एनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. राज्यघटनेच्या विरोधात, राज्यघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये आणि मूलतः मूलभूत तत्वांचा विरोध करणाऱ्या जाहिराती तुम्हाला करता येत नाहीत. अगेन्स्ट म्हणजेच यांच्या विरोधात, भारतीय राज्यघटनेच्या विरोधात, भारतीय मूल्यांच्या विरोधात, भारतीय समाज व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला कोणतीही जाहिरात प्रसारित करता येणार नाही. कोणत्याही माध्यमातून ती प्रसारित करता येणार नाही. आणखीन या ठिकाणी विशेष बाब. तिसरा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा सांगितला गेला होता त्याने, which will tends in initiative people to crime or to promote disorder, violence or breach of law. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कायद्याचं हनन होणार नाही, कायदे तुडवले जाणार नाहीत, समाजामध्ये हिंसात्मक वृत्ती वाढणार नाही, समाज कोणत्याही एखाद्या गुन्ह्यासाठी प्रेरित होणार नाही किंवा समाजाला गुन्ह्यासाठी प्रेरित करता येऊ शकणार नाही. म्हणून जर या मूल्यांना विरोध करून, ही मूल्ये डावलून जर कोणी जाहिरात करत असेल तर ती जाहिरात पूर्णपणे नैतिक मूल्याला धरून नाही असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितला होता, which presents criminality as a desirable or furnish details of crime or initiative thereof. जर कोणी अशा प्रकारच्या गोष्टी ज्या क्राईमला, क्रिमिनॅलिटीला जर प्रोत्साहित देणाऱ्या जर असतील तर त्या जाहिराती तात्काळ थांबवल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तिसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला आपण करूया. इन ऑल अदर रेस्पेक्ट्स द डायरेक्टर जनरल ऑफ ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शन विल बी गाइडेड फॉर पर्पज ऑफ कमर्शियल ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकास्टिंग ऑन ऑल इंडिया रेडिओ अँड दूरदर्शन बाय कोड ऑफ इथिक्स फॉर ॲडव्हर्टायझिंग इन इंडिया
issued by the Advertising Council of India as modified from time to time. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती, वेगवेगळ्या रेडिओ केंद्रावर वाजवल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये भारतीय दूरदर्शनच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून डायरेक्टर जनरल जे काही वेळोवेळी गाईडलाईन्स सादर करतील किंवा गाईडलाईन्स देतील किंवा ॲडव्हर्टायझिंग काउन्सिल ऑफ इंडिया हे काही नियम बनवतील, त्या नियमांचं पालन जाहिरातदारांना, जाहिरात संस्थांना, जाहिरात माध्यमांना या देशामध्ये सातत्याने करावं लागेल, हे आवर्जून या ठिकाणी म्हटलं जातं. मित्रांनो, जाहिरातीच्या संदर्भामध्ये या देशामध्ये फार पूर्वीपासून कायदे केले गेलेले आहेत. म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीनं ग्राहक फसवला जाऊ नये, ग्राहक नाडला जाऊ नये किंवा ग्राहकाची दिशाभूल केली जाऊ नये म्हणून 1940 मध्ये पहिल्यांदा द ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट या देशामध्ये लागू केला गेला होता. बघा मित्रांनो, 1940 साली लागू केलेल्या या कायद्यामध्ये आतापर्यंत 11 वेळेला बदल करण्यात आले, दुरुस्त्या करण्यात आल्या, अमेंडमेंट करण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भातला नवीन आणि अत्याधुनिक असा बदल 2018 मध्ये करण्यात येऊन या कायद्याअंतर्गत आता नव्याने 170 अशा आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधांच्या संदर्भामध्ये जाहिरातीच्या अनुषंगाने बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजेच या 170 बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंचा वापर करून जाहिरातदार आपल्या वस्तू, आपल्या सेवा आणि आपली उत्पादनं ग्राहकांच्या गळ्यात मारत होती आणि ग्राहक सुद्धा त्याला बळी पडत होती. याचं अवलोकन करून 2018 मध्ये शेवटची अमेंडमेंट, 11वी अमेंडमेंट करण्यात आली. 11वी दुरुस्ती करण्यात येऊन अशा पद्धतीचा हा नवीन कायदा आता 2018 पासून लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 1955 पासून आणखीन एक कायदा अस्तित्वात आहे. तो कायदा म्हणजे द ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज. म्हणजेच ज्या जाहिरातीमध्ये जादुई उपचाराच्या काही गोष्टी सांगून आणि काही औषधांच्या माध्यमातून काही अशा पद्धतीनं रात्रीतून तुम्हाला फरक जाणवेल, 5 मिनिटांमध्ये इफेक्ट दिसेल किंवा 2 मिनिटांमध्ये तुम्ही या गोष्टी करू शकाल, 3 मिनिटांमध्ये या गोष्टी तुम्हाला अचीव करता येतील, तुम्हाला पाहिजे तेवढी संपत्ती मिळत जाईल, अशा प्रकारच्या कुठल्या तरी मॅजिक्स वरती, जादूच्या छडीवरती आधारलेल्या काही जाहिराती होत्या, ज्या समाजामध्ये ऑब्जेक्शनेबल, त्याच्यावरती आपण हरकत घेऊ शकतो, अशा प्रकारच्या जाहिरातीवरती 1955 पासूनच आपल्या देशामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर युथफुल पर्सन्स, ज्याच्यामध्ये हार्मफुल पब्लिकेशन ऍक्ट हा 1956 पासून या देशामध्ये अस्तित्वात आहे. ज्याच्यामध्ये अनेक जाहिराती, अनेक माध्यमातून होणाऱ्या जाहिरातीमध्ये ज्या वस्तूंचा, सेवांचा, उत्पादनांचा ग्राहकांच्या आरोग्यावरती, एकूण सामाजिक आरोग्यावरती अत्यंत दुष्परिणाम होत होते, त्याचा वाईट परिणाम दिसून येत होता. म्हणून हा कायदा 1956 सालीच केल्याचं आपल्याला दिसून येतं. रिव्हॉल्युटिंग रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन प्रोहिबिटेड ऍक्ट 1986, महिलांच्या संदर्भामध्ये हा कायदा आहे. कोणत्याही जाहिरातीमध्ये महिलांचे अंगविक्षेप, महिलांच्या कुठल्याही एखाद्या भागाचं प्रेझेंटेशन हे अत्याधिक पद्धतीने आपल्याला करता येऊ शकत नाही, अश्लील जाहिरात आपल्याला करता येऊ शकत नाही आणि त्या अनुषंगानं ही जाहिरात 1986 पासून कायद्याद्वारे अशा प्रकारचं बंधनं घालण्यात आलेली आहे. दुसरा एक नवीन कायदा 1994 साली केला गेला होता आणि तो म्हणजे द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन. बघा, मानवाच्या कुठल्याही ऑर्गन म्हणजे हृदय असेल, डोळे असतील, किडनी असेल किंवा फुफ्फुस असतील किंवा अजून गुडघे असतील, अशा कुठल्याही प्रकारच्या अवयव ट्रान्सप्लांटेशनचं म्हणजे अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भातल्या कुठल्याही जाहिराती करता येत नाहीत आणि तशा प्रकारच्या जाहिराती करून रुग्णांना आपल्या हॉस्पिटलकडे वळवता येत नाही. अत्याधिक महत्वाची जाहिरात आहे. सिगारेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स, विक्रीच्या संदर्भातल्या जाहिराती टीव्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून थेट करता येत नाहीत, अशा प्रकारचा कायदा 2003 साली केला गेला आहे. आणि म्हणून आता अलीकडं काही जाहिराती केल्या जातात त्या लपून, आडून, छपून किंवा त्याच कंपनीच्या इतर प्रॉडक्टच्या माध्यमातून अशा प्रकारच्या जाहिराती करण्याचा उद्योग केला जातो. पण अशा प्रकारच्या जाहिरातीवरही काही सजग ग्राहक
आक्षेप घेतात आणि अशा जाहिरातीला वेळीच रोखलं जातं. केबल टेलिव्हिजन नेटवर्क रूल्स 1994. केबल टेलिव्हिजन ऍक्ट हा भारतामध्ये 1994 साली आला. कारण प्रायव्हेट टेलिव्हिजन आपल्या देशामध्ये 1992 ला सुरुवात झाली, 91-92 मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर प्रायव्हेट टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या भरमसाठ जाहिराती येत होत्या त्या जाहिरातीमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरातदारांकडनं नैतिकतेचं, सामाजिक मूल्यांच्या रासाचं प्रदर्शन अनेक ठिकाणी दिसून येत होतं. म्हणून केबल टेलिव्हिजन ऍक्ट द्वारे जाहिरातीच्या संदर्भामध्ये प्रायव्हेट चॅनलला गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. मित्रांनो, जाहिरातीच्या माऱ्यामधून आपल्याला सर्वाधिक वस्तू विकल्या जातात त्या रेडीमेड फूडच्या आणि FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट स्टँडर्ड्स ऍक्ट ऑफ इंडिया या माध्यमातून जी परवाने ज्या गोष्टी ज्या उत्पादकांना दिल्या गेलेल्या असतात त्या निकषांचं पालन करूनच तशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये आपण क्लेम्स करावे अशा पद्धतीचा कायदा 2006 साली आणि त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने अमेंडमेंट करून दुरुस्त्या करून 2018 साली पुन्हा नव्याने तो लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे रेडीमेड फूड्स जसं चिप्स असतील, रेडीमेड खाद्यपदार्थ असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी समावेश करण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग बाय द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या गोष्टी वेळोवेळी माहिती आणि प्रसारण खात्यामार्फत इंडियन काउन्सिलकडे या गोष्टी कळवल्या जातात आणि त्यांच्या मार्फत त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला सुधारणा केल्या जात असल्याचं दिसून येतं. मित्रांनो, आता आपण आतापर्यंत द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया याच्याविषयी 2-3 वेळा नाव ऐकलं. तर नेमकं काय आहे द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया? ही एक स्वनियंत्रण असणारी एक स्वनियंत्रित अशा प्रकारची एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे जी ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते. आणि या संस्थेचा या संस्था स्थापन करण्यामागचे जे मूळ 4 उद्देश होते त्यामध्ये जाहिरातदारांनी कुठल्याही प्रकारे ग्राहकाची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये आणि जाहिरातीमध्ये नैतिक मूल्यांचं पालन केलं जावं या दृष्टिकोनातून जाहिरातदार म्हणजे ॲडव्हर्टायझर्स, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज, वेगवेगळे माध्यम आणि अलाइड पर्सन्स म्हणजे संबंधित व्यक्ती या चौघांच्या माध्यमातून हे काउन्सिल तयार केलं जातं. ही परिषद गठीत केली जाते आणि 2020-21 साली सुभाष कामत यांची ASCI चे चेअरमन म्हणून नव्याने नुकतीच निवड झालेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, विथ ग्रेट क्रिएटिव्ह पॉवर कम्स ग्रेट रेस्पॉन्सिबिलिटी. बघा, विथ ग्रेट क्रिएटिव्ह पॉवर म्हणजे जाहिरात ही एक कलात्मक शक्ती आहे आणि या कलात्मक शक्तीचा वापर जर आपण रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जाणीवपूर्वक, जबाबदारीपूर्वक जर केला तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं, प्रभावी पद्धतीनं आपल्या जाहिराती प्रसारित करू शकतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स ज्या सांगितल्या जातात त्यामध्ये त्यांनी 4 रेस्पॉन्सिबिलिटीज ॲडव्हर्टायझर्स म्हणजे जाहिरातदारांकडून अपेक्षित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑनेस्टी आहे, डिसेन्सी आहे, रेस्पॉन्सिबिलिटी आहे आणि फेअरनेस आहे. बघा, ही चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्या जाहिरातीला अतिशय निखळ, अतिशय ग्रेट आणि अतिशय चांगल्या भावनेनं जाहिरातीला तयार करता येऊ शकतात. म्हणून त्यांनी ऑनेस्टी, डिसेन्सी, रेस्पॉन्सिबिलिटी आणि फेअरनेस ही 4 मुद्दे आपल्या जाहिरातीमध्ये पाळायला त्यांनी सांगितलेलं आहे. जर ही 4 मूल्य, ही 4 उद्दिष्ट, हे 4 दृष्टिकोन आपण जर जाहिरातदारांनी पाळले तर रेस्पॉन्सिबल जाहिरात समाजामध्ये पसरू शकते आणि कोणत्याही पद्धतीच्या अनैतिक गोष्टी जाहिरातीच्या माध्यमातून घडू शकत नाहीत. आता जाहिरातीच्या संदर्भामध्ये जाहिरातदारांनी कुठल्याही पद्धतीनं कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती ट्रीटमेंट करणाऱ्या, त्याच्यावरती प्रभावी उपचाराच्या संदर्भातल्या कुठल्याही जाहिराती प्रिंट मीडियामध्ये, टीव्ही मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा डिजिटल माध्यमातून कुठल्याही पद्धतीनं करता येणार नाहीत. अशा प्रकारचं रेग्युलेशन ऍक्ट हे
केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता कुठल्याही माध्यमातून कोविड-19च्या उपचाराच्या संदर्भामध्ये औषधांच्या संदर्भामध्ये दावे करणाऱ्या जाहिराती आता आपल्याला येत नसल्याचं दिसून येतं. कोविड-19च्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने सुद्धा 2020 मध्ये आता एक नवीन अमेंडमेंट करून या ठिकाणी त्यांना पाठवल्याचं आपल्याला दिसून येतं. डायरेक्शन अंडर सेक्शन 16 in bracket 5 of Food Safety and Standards Act 2006 in English nomenclature of atta and maida on the packaging label of food products. बघा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट FSSAI या कायद्याअंतर्गत 2018 मध्ये जे अमेंडमेंट करण्यात आलं होतं ते अमेंडमेंट या काउन्सिलने सुद्धा सर्व जाहिरातदारांना पाळायला सांगितलं. ASCI च्या सर्व मेंबर्सना त्यांनी ते पाळायला सांगितलेलं आहे. म्हणजे एखादी वस्तू एखादा पॅकेजिंग प्रकारचं खाद्यपदार्थ तयार झाल्यानंतर त्यामध्ये म्हणजे आपण जर साधं जर असं उदाहरण जर द्यायचं असेल तर बिस्किटामध्ये मॅक्सिमम मैदा वापरला जातो आणि मैद्यामध्ये ट्रान्स फॅट असतात आणि ट्रान्स फॅट असल्यामुळे ते आरोग्याला तेवढं चांगलं नसतं असं म्हटलं जातं. म्हणून मग बिस्किट तयार करण्यासाठी किंवा इतर कोणतेही अन्न पदार्थ तयार करण्यासाठी नेमकं आपण आटा म्हणजे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे की मैदा वापरलेला आहे हे पॅकेजिंग वरती स्पष्ट लिहिलं पाहिजे आणि तशाच प्रकारच्या गोष्टी जाहिरातीमध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत असे गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे बघा ASCI च्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात. कारण आपण जर तक्रार जर केली ASCI कडे तर आपली तक्रारीची दखल घेऊन तशा प्रकारच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम सुद्धा या काउन्सिल मध्ये सातत्याने होत असतं. मित्रांनो, या PPTच्या माध्यमातून आपण जाहिरातीच्या नैतिकता आणि नैतिकतेच्या संदर्भात कायदे आणि नैतिक जाहिरात कशा होणार, अनैतिक जाहिराती कशा होणार नाहीत त्यासाठी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया नेमकं काय भूमिका करते त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. नंतर आपण पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला पुढच्या एका जाहिरातीच्या अशाच एखाद्या वेगळ्या विषयावरती. धन्यवाद.